कारण बुंदा मजबूतीकरण फॉस्फरसनं होतं. स्ट्रॉंग फुटवा फॉस्फरसनं येत असतो. फॉस्फरसचा रोल खूप महत्त्वाचा असतो. तर फॉस्फरस अपटेक बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये न होण्याचं कारण आहे की pH मेंटेन नाही आहे. तर pH जर मेंटेन नसेल तर फॉस्फरस अपटेक होत नाही आहे, सॉईलमध्ये तसाच पडून राहतो. आणि जर समजा सॉईलमधला अपटेक जर होत नसेल तर आपलं बुंदा मजबूतीकरण होणार नाही आणि फुटवा स्ट्रॉंग इथं येणार नाही. आणि फुटवा जर स्ट्रॉंग नाही आला तर आपल्याला उत्पादन ते देणार नाही. तर त्यासाठी आपल्याला स्प्रे आणि ड्रेंचिंगचं शेड्यूल वेळेवर पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे. वेळेवर जर स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे. तर पहा, 1 नंबर हळदीची ग्रोथ आहे. फुटवा व्यवस्थित 1 नंबर आलेला आहे इथं. आणि बाकीचं अजून फुटवा यायला काही कोमाला वेळ आहे.